स्वामी सेवे करी कायती थोरवी, कायती वर्णावी मम शूद्रवाणी। भाग्य ते त्यांचे पुण्यही त्यांचे, सुकृत त्यांचे काय सांगू, सुकृत त्यांचे काय। कोकणातील या थोर स्वामी भक्ताचे नाव तसं बघायला गेलं तर फारसं प्रचलित नाहीये। फार कमी स्वामी भक्तांना यांच्याबद्दलची माहिती आहे आणि त्यात ज्यांची प्रत्यक्ष भेट श्री स्वामी समर्थ महाराजांशी झालेली आहे हे तर कोणालाच माहिती नाहीये। स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त बाळप्पा महाराज आणि त्यांची भेट काय घडली, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं। त्यांना अक्कलकोटच्या वटवृक्ष देवस्थानाची सेवा मिळाली, तिथे ते कैक वर्ष पुजारी म्हणून राहिले आणि त्यानंतर स्वामी महाराजांनी त्यांची स्वतःची मुंबापूरची गादी ज्या स्वामीसुत महाराजांकडून स्थापन केली, त्या स्वामीसुत महाराजांच्या मठाची सुद्धा त्यांना सेवा घडली। कोकणातील या थोर श्री स्वामी भक्तांचं आज आपण स्मरण करणार आहोत आणि त्यांच्याबद्दलची माहिती करून घेणार आहोत। स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया। स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे। नमस्कार स्वामी भक्त, श्री स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कोणत्याच मूळ चरित्रामध्ये यांचं नाव नाहीये। रत्नागिरी हातखंबाजवळ पानवेल नावाचं गाव आहे आणि या पानवळमध्ये यांचा इसवी सन 1861 साली जन्म झाला। ही 4 भावंड आणि त्यांच्यापैकी सर्वात धाकटे हे विष्णुपंत। विष्णुपंत पानवळकर, पुढे त्यांना भाऊ पानवळकर म्हणून सुद्धा ओळखले गेले। विष्णुपंत ती लहानपणापासूनच ती फार बुद्धिमान, खूप हुशार, एकपाठी, अगदी गुणवंत, पण तेवढाच रागीट सुद्धा। त्यांना कुठच्याही पद्धतीचं काही खोटं खपत नसायचं। अगदी गोरे पान आणि उंच पुरे असे हे कोकणातले सुपुत्र, फार धार्मिक वृत्तीचे। त्यांचे वडील तसं बघायला गेले तर भिक्षुक, कराडे ब्राह्मण घराणं। त्या काळामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा खूप बोलबाला चालला होता। सगळ्यांच्या तोंडावरती एकच असायचं, कुठेतरी सोलापूर जवळच्या अक्कलकोट नावाच्या खेड्यामध्ये एक साक्षात परब्रह्म अवतरलेला आहे आणि कितीतरी लोकांची इच्छा असायची की स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं। पण त्या काळातलं दळणवळण आणि त्या काळातल्या गाड्या, त्या काळातला प्रवास फार कठीण असायचा। त्यामुळे कितीतरी लोकांनी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेणं हे आपल्याला ह्या आयुष्यात तरी जमेल की नाही याच विचारात ते होते। असंच काहीसं या लहान विष्णूच्या बाबतीत सुद्धा घडलं। वय जेमतेम 15 वर्षाचं होतं। स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड ओढ लागलेली। हा परब्रह्म कसा दिसत असेल, प्रत्यक्ष परब्रह्म जर या भूतलावरती अवतरलाय तर त्याचं जर आपल्याला दर्शन या आयुष्यामध्ये घडलं नाही तर या जन्माला अर्थच काय। त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचं आयुष्यात एकदा तरी आपण दर्शन घ्यायचं हा जणू त्यांनी ध्यासच घेतला होता। वय लहान होतं, जेमतेम 15 होतं, पण एक दिवशी कोणालाही न सांगता कोकणातून त्यांनी थडक अगदी अक्कलकोटची वाट धरली। अक्कलकोटात ते कितीतरी दिवसाचा प्रवास करून पोचले खरे, स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ते उभे राहिले। महाराजांचं त्यांना दर्शन होताच ते संबंध देहभानच विसरून गेले। महाराजांच्या चरणी त्यांनी लोटांगण घातला आणि कितीतरी वेळ तिथून उठलेच नाहीत। स्वामी महाराजांचे पाय जणू त्यांनी घट्ट पकडले। अंतर्ज्ञानी श्री स्वामी समर्थ महाराजांना सगळं कळून चुकलेलं। हा पोरगा कोण आहे, कुठून आलेला आहे। थोड्या वेळाने स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना स्वतः उभं केलं। त्यांना अंजारलं, गोंजारलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि फार प्रेमाने अगदी सांगितलं, अरे येड्या, इथपर्यंत आलाच खरा, पण गृहस्थाश्रमात राहून सुद्धा भगवंत मिळवता येतो बरं का। भगवंताला मिळवण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून माझ्यापर्यंत येण्याचं काहीच कारण नव्हतं, पण आलायस, मला सुद्धा खूप बरं वाटलं। पण एक गोष्ट माझी लक्षात ठेव की गृहस्थाश्रमात राहून सुद्धा तुला भगवंताची प्राप्ती करता येईल आणि तू करशील।
गोराबान तेजपुंज तो स्वामी समर्थ महाराजांचा देह आणि महाराजांचं तेज पाहून पहिलेच ते प्रफुल्लित झाले होते. आणि त्यात महाराजांनी जे काय त्यांना सांगितलं हा जणू त्यांच्यासाठी एक आशीर्वादच होता. स्वामी महाराजांनी त्यांना फार काळ काय तिथे थांबून ठेवलं नाही. महाराजांनी त्यांना लागलीच निरोप दिला आणि सांगितलं आता तू घरी जा. पुन्हा तो खडतर प्रवास करून ते कोकणामध्ये आले. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होताच महाराजांची ओढ त्यांना इतकी लागलेली का अगदी त्या दिवसापासून सतत स्वामी नाम त्यांच्या मनामध्ये घोळत होतं. अखंड नामस्मरण ज्याला आपण म्हणतो, ज्या नामस्मरणाला अजिबात खंडच नाही, प्रत्येक श्वासाला नाम, अशा पद्धतीने स्वामी महाराजांचं नाम ते सदोदित जपत होते. आयुष्य त्यांनी या स्वामी नामातच व्यतीत केलं. भक्तगण, छोटा विष्णू पुन्हा गावी आपल्या आला. जसा मोठा होत होता तसतसा वडिलांकडून त्यांनी सगळं भिक्षुकीचं सगळं पूर्ण शिक्षण घेतलेलं आणि वडिलांच्या बरोबरच तो भिक्षुकी करू लागला. आणि या भिक्षुकीच्या निमित्ताने त्याची भरपूर वेगवेगळ्या गावांमध्ये भ्रमंती झाली. खूप ठिकाणच्या ओळखी झाल्या. जसजसा हा मोठा झाला तसतसं त्याचं लग्न झालं, पोराबाळ सुद्धा झाली. पण त्याचं मत जे होतं ते अगदी स्वामींच्या चरणी इतकं गुंतलेलं की महाराजांचं नामस्मरण त्यांच्या हृदयातून काही गेलेलं नव्हतं. आता लोक त्यांना विष्णू पंत म्हणू लागले. विष्णू पंत पानवळकर. वेदशास्त्र पुराणात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे अगदी लांब लांबची लोक त्यांना पूजापाठ करण्यास बोलवत असे. ते कधी कधी पुराण सुद्धा सांगत, ते सुद्धा लोकांना आवडत असायचं. त्यामुळे विष्णुपंत कोकणात घरात फार कमी राहिले. सदोदित ते प्रवासात असायचे. आज इथे तर उद्या तिथे. आणि हा सगळं त्यांचं जे आयुष्य व्यतीत झालेलं ते पूर्णतः स्वामींच्या अखंड नामस्मरणात व्यतीत झालेलं. एकदा का वयाच्या 15व्या वर्षी स्वामी महाराजांचं त्यांना दर्शन घडलं, ते पूर्णतः स्वामी महाराजांचेच होऊन गेले होते. आता ते हळूहळू मोठे होत होते. कोल्हापूरला ते ज्या वेळी जात त्याला कुंभार गल्ली ती श्रीकृष्ण सरस्वती महाराजांकडे जात असायचे. त्याला कुठून तरी माहिती झालेलं की हे सुद्धा स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. यांना सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ते त्यांच्याकडे गेले की तासन तास त्यांच्या समोर बसून राहत. एके दिवशी असे श्रीकृष्ण सरस्वतींच्या मठांमध्ये ते बसलेले असताना तिथे बाळप्पा महाराजांचं आगमन झालं. बाळप्पा महाराज म्हणजे स्वामी महाराजांच्या खास मर्जीतले त्यांचे ते सेवेकरी. स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये आपण त्यांचं नाव सदोदित वाचतो. निस्वार्थ सेवा, एकनिष्ठ सेवा. अक्कलकोटमध्ये काय होते त्याच्याशी त्यांचं कधीच देणं घेणं नाही. फक्त महाराज आणि महाराजांची सेवा, इथेच काय ते पूर्णतः ते केंद्रित असायचे. या बाळप्पा महाराजांबद्दल सुद्धा आपण एक एपिसोड करणार आहोत, नक्कीच करणार आहोत, अगदी लवकरात लवकर करणार आहोत. तर या बाळप्पा महाराजांची आणि विष्णुपंतांची ओळख झाली. आणि या बाळप्पा महाराजांनी त्यांना आपल्याकडे स्वतःकडे सेवेसाठी राहण्याची विनंती केली. जेवढे दिवस मी कोल्हापुरात आहे तेवढे दिवस तरी तुम्ही माझ्या बरोबर राहा. स्वामी समर्थ महाराजांचे लाडके बाळप्पा महाराज, पण ते आपल्याला आज जर सेवेमध्ये राहण्यासाठी सांगतायत, त्यापेक्षा मोठी गोष्ट ती काय, असा विष्णुपंतांनी विचार केला आणि लागलीच दुसरा विचार न करता त्यांनी त्यांना होकार दिला. मी तुमच्याबरोबर, तुम्ही म्हणाल तेवढे दिवस मी तुमच्याबरोबर स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये राहीन. रोज सकाळी उठून फुलं वगैरे जमा करून त्या बाळप्पा महाराजांच्या सेवेसाठी तिथे ते आणून देत असत. एवढंच नाही तर बाळप्पा महाराज जे काय सांगत ती सेवा ते करत असत. कुठल्याही बाबतीत कोणत्याच सेवेचा कुठल्याही वेळेला कधी त्यांनी कंटाळा केला नाही. पाता पाता बाळप्पा महाराजांना सुद्धा हे विष्णुपंत खूप आवडू लागले. एवढे आवडू लागले का आता कोल्हापूरमधून निघते वेळी बाळप्पा महाराज त्यांना थेट अक्कलकोटात घेऊन गेले आपल्या बरोबर. त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवून एक साधारण 20-21 वर्ष तरी झाली होती. समाधी मठाची पूजा अर्चा, वटवृक्ष देवस्थानाची पूजा अर्चा आणि तोवर स्वामी महाराजांनी त्यांच्याकडून स्थापन करून घेतलेलं गुरु मंदिर, त्या तिन्ही मठाची सेवा आणि पूजा अर्चा जी आहे ती खुद्द बाळप्पा महाराजच करत असत. बाळप्पा महाराज आणि चोळप्पा महाराजांचं नातं होतं. बाळप्पा महाराजांचं स्वतःचं घर तिथे अक्कलकोटात नव्हतंच.
त्यामुळे महाराजांनी दिलेल्या पादुका वगैरे ज्या होत्या त्या त्यांनी चोळप्पांच्याच एका खोलीमध्ये ठेवल्या होत्या. तिथे जाऊन त्याची ती पूजा अर्चा करत आणि तिथून त्याच्यानंतर समाधीची पूजा अर्चा करून ते पुन्हा वटवृक्ष देवस्थानी तिथे येऊन सुद्धा पूजा अर्चा करत. आणि दरम्यानच्या काळामध्ये गुरुमंदिराची स्थापना झाली. त्यामुळे काय होत होतं की बाळप्पा महाराजांची पूजेसाठी अगदी कसरत होत असत. अगदी भल्या पहाटे उठून इथली पूजा झाली का तिथली पूजा, तिथली पूजा झाली का पुन्हा इथली पूजा, असं करून त्यांची फार दमछाक होत असे. म्हणून त्यांनी विष्णुपंतांना आणलं, काही दिवस आपल्या गुरुमंदिरामध्ये ठेवलं आणि नंतर त्यांना काय वाटलं कोणाच ठाऊक, पण त्यांनी नंतर त्यांना तिथे वटवृक्ष देवस्थानाच्या पूजेला ठेवलं. भक्त म्हणजे आज जेव्हा आपण वटवृक्ष देवस्थानाच्या पूजेला जातो तेव्हा मोहन गुरुजी आपल्याला तिथे असे मूळ पुजारी म्हणून दिसतात, प्रमुख पुजारी. हल्ली त्यांचे चिरंजीव मंदार पुजारी सुद्धा पूजा करतात. हे खरं म्हणजे चोळप्पांचे वंशज बरं का. स्वामी महाराजांचं चोळप्पांवरती एवढं प्रेम होतं आणि आहे की चोळप्पांच्या प्रत्येक वंशजाला स्वामी महाराजांनी सांभाळलेलं आहे आणि अजून सुद्धा सांभाळत आहेत, ते आपल्याला दिसतच आहे. त्यावेळेला बाळप्पा आणि आणूया विष्णुपंतांना इथे वटवृक्ष देवस्थानाच्या तिथे पुजारी म्हणून नेमलं. काही दिवस बाळप्पांच्या सांगण्यावर विष्णुपंत इथली पूजा सांभाळत. त्यावेळेला हा परिसर अगदी मोकळा होता. म्हणजे एक वटवृक्षाचा जर समजा गर्भगृह सोडला तर त्याच्या पुढे जो मोठा वटवृक्ष आणि आजूबाजूला जे काही दिसतं ते काहीच नव्हतं. समोरचा तो ज्योतिबा मंडप नव्हता, काही म्हणून काहीच नव्हतं. आणि त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या पूजेच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत वटवृक्ष देवस्थानी किंवा महाराजांना घातलेल्या ज्या शाली ज्या आहेत त्या कुठे ठेवायच्या, कशा ठेवायचा, हाच एक मोठा प्रश्न होता. त्यामुळे त्यावेळेला विष्णुपंतांनी आपल्या गावावरनं एक लाकडाची भली मोठी पेटी मागवली. ती पेटी आज सुद्धा अक्कलकोटात आहे बरं का, आज पण ती अक्कलकोटात आहे. आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका ठेवण्यासाठी एक पितळेची पेटी सुद्धा मागवली. ही पितळेची पेटी सुद्धा वटवृक्ष देवस्थानाच्या पाठच्या खोलीमध्ये आज सुद्धा ती ठेवलेली आहे. सर्व काही स्वामी महाराजांच्या पूजेचं साहित्य ते त्या पेटीमध्ये ठेवू लागले. आणि महाराजांच्या पादुकांसाठी सुद्धा काही नव्हतं, त्या पितळेच्या पेटीमध्ये त्या पादुका ते ठेवत. काही दिवस खूप आनंदामध्ये खूप सुखामध्ये त्यांनी त्या अक्कलकोटला वटवृक्ष देवस्थानामध्ये त्यांनी दिवस काढले. भल्या पहाटे उठून स्वामी महाराजांची काकड आरती करत, त्यानंतर महाराजांची पूजा अर्चा करत अगदी सुखात दिवस जात होते. अगदी वयाच्या 15व्या वर्षी महाराजांना भेटल्यापासून हृदयात रुजलेलं ते स्वामी नाम आणि ते पण अखंडपणे त्यांच्या स्मरण होत होतं. अखंड नामस्मरणामध्ये ते मग्न होतेच होते. आणि त्यात त्यांना विशेष म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी जिथे देह ठेवला, जेथे ते समाधिस्थ झाले, त्या स्थानाची सुद्धा त्यांना सेवा मिळाली. त्यापेक्षा मोठं सुख ते काय, या परमोच्च आनंदामध्ये ते कितीतरी दिवस त्या वटवृक्ष देवस्थानात होते. त्या पलीकडे अलीकडे सुद्धा विश्व आहे याची सुद्धा ते कल्पना करत नव्हते. कारण ते इथे इतक्या आनंदात होते, इतक्या सुखात होते का साधी त्याची कल्पना सुद्धा आपल्याला करता येणार नाही. पण या काळामध्ये स्वामी महाराज बाळप्पा महाराजांना नेहमी दृष्टांताद्वारे काही ना काही सांगत असायचे. आणि त्यात ते एक गोष्ट आणखीन सुद्धा आवर्जून सांगायचे की माझ्या वटवृक्ष देवस्थानी मला कोणतरी चोळप्पांचा सेवेकरी दे, मला चोळप्पांचा माणूस पाहिजे. अखेर बाळप्पा महाराजांनी एक दिवशी तो निर्णय घेतला. ते विष्णुपंतांकडे आले आणि म्हणाले, आज तुम्हाला मुंबईला निघायचे बरं का, तुमची इथली सेवा सोडून तुम्हाला मुंबईला निघायचे. आता मुंबईत आपलं कोणीच ओळखीचं नाही, तिथे जाऊन आपण करणार काय, कोणाकडे जाणार, कोणाकडे राहणार, कोणाला भेटणार, याबद्दल त्यांनी बाळप्पा महाराजांना विचारलं सुद्धा. पण पंतांना बाळप्पा महाराज विचारत होते, बाळप्पांनी काहीच उत्तर दिलं नाही. कितीतरी वेळा विचारून सुद्धा बाळप्पा काहीही म्हणाले नाही. पुन्हा एकच गोष्ट म्हणाले, आता तुला निघायचंय बरं का, लवकर निघ, लवकर आटप तुझं. अखेर अगदी जड अनंत कारणाने आपल्या गुरु आज्ञेप्रमाणे आता अक्कलकोट सोडायचं. अरे गुरु आज्ञा आहे मुंबापुरीला निघायचंय, तर मुंबापुरीला जायचं. त्या काळामध्ये आजचं जे आपलं चर्चगेट स्टेशन आहे हे शेवटचं स्टेशन नव्हतं. त्यावेळेला कुलाबा म्हणून त्याच्या पलीकडे आणखीन एक स्टेशन होतं. अक्कलकोटावरनं ते मुंबईला आले कसे माहिती नाही, पण त्यांनी वेस्टर्न लाईन पकडली आणि ते थेट कुलाबा स्टेशन पर्यंत पोहोचले. आणि त्या कुलाबा स्टेशनच्या बाहेर येताच त्यांना एक बाकडं दिसलं. त्या बाकड्यावरती ते बसले
मुंबई त्यांना नवीनच होती आणि कधी याच्या अगोदर त्यांनी असा एकटा प्रवास केलेलाच नव्हता. आधी वडिलांबरोबर आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर जिथे ते जातील तिथे कोण ना कोण असायचंच. पण मुंबई सारख्या या भल्या मोठ्या शहरामध्ये ते एकटेच आले होते बाळप्पा महाराजांच्या सांगण्यावरून. बाळप्पा महाराजांनी निघते वेळी त्यांना एक एवढा मोठा संगमरवरी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका सुद्धा दिल्या होत्या. एका खांद्यावरती ते आपलं सगळं सामान, कपड्याचं सगळं बोचकं आणि त्या एवढ्या मोठ्या जडजड संगमरवरी पादुका अगदी उराशी कवटाळून ते त्या बाकड्यावरती बसले होते. तेवढ्याच एक माणूस कोणाला तरी शोधत शोधत तिथे आला. अगदी कावराबावरा होता तो. त्याला समजत नव्हतं की आपल्याला सांगितलेला माणूस नेमका कोण. आणि विष्णुपंतांकडे पाहताच त्यांनी त्यांची चौकशी केली, त्यांनी त्यांची विचारपूस केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तर आता माझ्यावर लवकर चला, आमचे शेठजी तुम्हाला बोलवतात. आता हे शेठजी कोण हा प्रश्न तर त्यांना पडलेलाच. पण कोणतरी आपल्याला मुंबापुरी सारख्या शहरामध्ये ओळख देत आहे, कोणतरी कुठेतरी आपल्याला घेऊन जात आहे. नाहीतर आपली अशी परिस्थिती आपण इथे कोणालाच ओळखत नाहीये आणि मुंबापुरी सारख्या शहरामध्ये आपण कोणाला हाक मारण्यासारखं सुद्धा कोणी नाहीये. मग अशा वेळेला कोणतरी आपल्याला बोलवतोय, शेठजी बोलवतात. आता कोण नेमके शेठजी आहेत त्यांना जाऊन आपण भेटूया, ते काय सांगतात आपल्याला ते पाहूया. म्हणून त्या सदग्रस्ताबरोबर ते निघाले. त्या माणसाने त्यांच्या खांद्यावरचं ते बोचकं होतं कपड्याचं ते स्वतःकडे घेतलं. पण पादुका मात्र काय विष्णुपंतांनी त्याच्या हातात दिल्या नाहीत. त्या जे उराशी कवटाळून ते त्या माणसाबरोबर आले. पाहतात तो काय, त्यांचे ते शेठजी आहे ते अंथरुणाला खिळलेले, खूप आजारी होते. त्या शेठजीने जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. पण त्या रात्री दृष्टांतामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना सांगितलेलं की हा माझा विष्णू येतोय, त्याला तुझ्या घरी घेऊन ये, तो तुला बरा करेल. अहो, हे काल माझ्या स्वप्नामध्ये येऊन मला दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईत येणार आहात आणि तुम्ही मला बरे करणार आहात. हे शेठजी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बॅरिस्टर चिमणलाल सेटलवाड. या बॅरिस्टर चिमणलाल सेटलवाडचं तर बघायला गेलं तर एक स्वतंत्र चरित्र आहे. मुंबईमध्ये ते अगदी नामांकित व्यक्ती, त्यांचं कार्य खूप अफाट आहे. पण आता तुर्तास आपण स्वामी समर्थ महाराजांचं आणि बाळप्पा आणि विष्णुपंतांच्या चरित्रापुरतं बोलूया. विष्णुपंत अक्कलकोटात होते त्याला प्लेगची एक साथ आली होती. साथ अगदी महाराष्ट्रभर काय देशभर त्याचा हाहाकार उडालेला. रोज लोक मरत होती. एखाद्याला पोचवून स्मशानात जाऊन यावं आपण आणि घरी येताच आपल्या खाक्यात सुद्धा प्लेगचे गाठ सापडायचे. मग त्याचं दुसऱ्या दिवशी मरण. आणि एकाच दिवशी एखाद्या गावामध्ये 20-30 लोक मरत असत. हा जो भयानक काळ होता तो आता अलीकडे गेलेल्या कोरोनापेक्षा बिकट होता बरं का. आणि या काळामध्ये विष्णुपंत स्वामी महाराजांची उदी सर्वांना देत असत. स्वामी महाराजांकडे त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करत असत. आणि ती उदी लावल्यावरती त्या लोकांना काही होत नसायचं. तशीच उदी आता सुद्धा विष्णुपंतांकडे होती. स्वामी समर्थ महाराजांची ती उदी होती. त्यांनी लगेच ती चिमूटभर काढली आणि शेठजी चिमणलाल सेटलवाडांच्या कपाळाला लावली. सर चिमणलालनी त्यांच्या सगळ्या त्या सेवेकरांना, नोकरांना सांगितलं की या विष्णुपंतांची उत्तम व्यवस्था ठेवा आपल्या बंगल्यात. पाहता पाहता शेठजी चिमणलाल खूप बरे झाले. रोज विष्णुपंत त्यांना जाऊन अंगारा लावत असत. रोज स्वामींकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करत असत. विष्णुपंतांनी केलेल्या प्रार्थनेचा, शेठजींच्या कपाळावरती स्वस्त लावलेल्या त्या उदीचा शेठजींना एवढा गुण आला की काही दिवसातच शेठजी अशी 2 पायावर उभे राहिले. त्यांचा उपचार करणारे जे कोण डॉक्टर्स होते, वैद्य होते, ते सुद्धा अचंबित झाले ते बघून. कारण शेठजींचा आजार पण इतक्या लवकर बरं होणं हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण स्वामी समर्थ महाराजांची उदी आणि विष्णुपंतांची प्रार्थना पाहता ते पूर्णतः बरे झाले. या सर चिमणलाल सेटलवाडांचं स्वामी सुतांच्या मठामध्ये जाणं येणं होतं बरं का. त्यामुळे एक दिवशी सर चिमणलाल सेटलवाड हे पंतांना कांदेवाडीतल्या स्वामी समर्थ मठामध्ये घेऊन गेले. विष्णुपंत जिथे जात तिथे त्या पादुका माता त्यांनी कधीच अशा कुठे ठेवल्या आणि ते गेले नाही. त्या सदोदित ते उराशी बाळगूनच घेऊन जात असत. जेव्हा ते तिथे गेले तेव्हा त्यांनी बघितलं की या मठामध्ये पादुकाच नाहीयेत. भक्तगण होय तोच काळ होता.
ज्याला तो मड बोळकेला आला म्हणून तिथल्या लोकांनी स्वामी सुतांच्या कन्या, स्वामी सुतांनी तर कधीच देह ठेवला होता, त्यांना ते निमित्त घेऊन त्या मठाच्या बाहेर काढलं खरं, पण नंतर त्या स्वामी सुतांना दिलेले आत्मलिंग त्या मठामध्ये कधीच स्थापन झालं नाही. आणि तिथे ती स्वामी सुत कन्या जी आरडाओरड करत होती की त्या घरामध्ये, आमच्या राहत्या घरामध्ये वेगळ्याच पादुकांची स्थापना झालेली आहे, त्या या विष्णुपंतांनी आणलेल्या पादुकांची स्थापना. या विषयावरती मागे एकदा मी कांदेवाडी मठाचा व्हिडिओ केला होता, पण त्याच्यामध्ये हे जेव्हा मी सांगितलं तेव्हा मला काही कॉमेंट्स आले होते की स्वामी सुतांनी स्थापन केलेल्या या मठामध्ये बाळप्पा महाराजांनी वेगळ्या पादुका पाठवल्याच कशा. आणि त्यावेळेला मला वाटतं ते मी त्याला सांगितलेलं, भक्तगण कसं असतं, आपण जेव्हा संशोधन करत असतो, आपण जेव्हा अभ्यास करत असतो, तेव्हा आपण कधीच परिपूर्ण नसतो. आपल्याला पूर्णतः माहिती मिळाली असं आपण कधीच क्लेम करू शकत नाही, असा आपण कधीच दावा करू शकत नाही. आणि जेव्हाही असं सांगितलं की तिथे बाळप्पा महाराजांनी पादुका नाहीत म्हणून पादुका पाठवल्या, त्याबद्दल मी खुलासा करू इच्छितो. एक साधारण 5-6 महिन्यापूर्वी माझं व्याख्यानाकरिता एका ठिकाणी गेलेलं असताना तिथे ही सगळी मला माहिती मिळाली. आणि विष्णुपंतांचे खापरपंतू जे आहेत, पराग पानवळकर, ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांना मी कितीतरी वेळा त्यांच्याबद्दल विचारलं, त्यांनी खूपशी मला माहिती दिली सुद्धा, पण अगदी डिटेलमध्ये त्यांना सुद्धा माहिती नव्हती. आणि अशातच त्या ग्रहस्थाची जेव्हा मला भेट झाली तेव्हा त्याच्या माहितीचा आधार घेऊन मी आणखीन शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा असं समजलं की बाळप्पांनी सरळ विष्णुपंतांना ह्या मठासाठी पाठवलं नाही, तर त्यांना एक सारखा दृष्टांत होत होता महाराजांचा की इथे कोणतरी चोळप्पांचा माणूस आण. मग अशा वेळेला आता विष्णुपंतांचं करायचं काय, म्हणून विष्णुपंतांना त्यांनी मुंबईला पाठवलं. आणि मुंबईला त्यांची भेट सर सेटलवारांशी झाली. सेटलवारांनंतर बरं झाल्यानंतर सेटलवारांनी त्यांना कांदेवाडीच्या मठामध्ये आणलं. अक्कलकोट वरनं विष्णुपंत आले होते, बाळप्पा महाराजांनी त्यांना पाठवलेलं. आणि अशा वेळेला त्यांच्याकडे पादुका पण होत्या. मग त्यांनाच विनंती करून तिथे त्यांना त्या पादुका स्थापन करण्यासाठी सांगितल्या. स्वामी समर्थ महाराजांची इच्छा आणि गुरुदेव बाळप्पा महाराजांची इच्छा असं समजून विष्णुपंत तिथे थांबले. 1905-06 दरम्यानमध्ये त्या पादुकांची स्थापना सुद्धा तिथे केली. तिथल्या मंडळींना तिथे स्वामी सुतांच्या कन्यांना आणायचंच नव्हतं, वेगळ्या पादुका स्थापन करायच्याच होत्या, आणि त्या नेमक्या आणायचे चालून आले. अशा पद्धतीने बाळप्पांनी दिलेल्या स्वामी महाराजांच्या संगमरवरी पादुकांची स्थापना कांदेवाडी मठामध्ये झाली. त्यानंतर विष्णुपंत इथे पूजेसाठी राहिले कायमस्वरूपी. गुरुदेव स्वामीसुत महाराजांनी स्थापन केलेला हा मठ अगदी प्रखर जाजवंत स्थान आहे. यातली सेवा सुद्धा विष्णुपंतांना मिळाली. वयाच्या 15व्या वर्षी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन, त्यानंतर 20-22 वर्ष स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण. त्यानंतर महाराजांचं तर कधी त्यांनी दर्शन घेतलं नाही किंवा महाराजांचं त्यांना दर्शन घडलं नाही. त्यानंतर कोल्हापुरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या लाडक्या बाळप्पांची भेट आणि त्यांच्याबरोबर अक्कलकोटात येणं, त्या वटवृक्ष देवस्थानावरती कितीतरी वर्षांची सेवा, आणि त्यानंतर मुंबापुरीच्या स्वामीसुतांनी स्थापन केलेल्या मुंबापूर गादीची सेवा. अहोभाग्य, खरोखर अहोभाग्य, म्हणजे त्याचं आपण वर्णनच करू शकत नाही. भाग्यवंत विष्णुपंतांना त्याची माहिती होती, त्याची जाण होती. त्यामुळे इथे सुद्धा ते स्वामी महाराजांच्या सेवेत पूर्णतः रमून गेले. अशा तऱ्हेने स्वामी सुतांच्या या मुंबापुरी गादीवर स्वामी महाराजांच्या नवीन पादुकांची स्थापना झाली. श्री बाळप्पा महाराज हे विष्णुपंतांना अगदी आपल्या गुरु समान होते. मध्ये मध्ये ते अक्कलकोटला जात असत, बाळप्पा महाराजांना भेटत असत. ज्या वेळेला बाळप्पा महाराज मुंबईला येत त्यावेळेला विष्णुपंतांची आधी आवर्जून भेट घेत असत. तुला मी इथे पाठवलंय, व्यवस्थित सगळं काय चाललंय ना, अशी त्यांची ते येऊन इथे विचारपूस करत. एक दिवशी विष्णुपंत तिथे अक्कलकोटला गेलेले असताना तशाच पद्धतीच्या बाळप्पा महाराजांच्या संगमरवरी पादुका ते घेऊन आले आणि आपण स्थापन केलेल्या स्वामींच्या पादुकांच्या शेजारी त्या पादुका ठेवल्या. भक्त मंडळी, या दोन्ही पादुका आज कांदेवाडीच्या स्वामी सुतांनी स्थापन केलेल्या मठामध्ये आहेत. जेव्हा आपण तिथे जातो, स्वामी महाराजांच्या समोर उभे राहतो,
तेव्हा तिथे आपल्याला 2 पादुका दिसतात. त्यातली अगदी ती स्थापन केलेली जी आहे ती स्वामी महाराजांची. जी अक्कलकोटवरनं उराशी कवटाळून जी विष्णुपंतांनी आणलेल्या त्या पादुका त्या, आणि त्याच्या शेजारी ज्या पादुका ठेवलेल्या आहेत त्या मात्र बाळप्पा महाराजांच्या. त्यात कितीतरी वर्षानंतर विष्णुपंतांनी अक्कलकोटला जाऊन आणलेल्या आहेत. स्वामी महाराजांच्या पादुकाच्या बरोबरीने आपल्या गुरु बाळप्पांच्या पादुका सुद्धा तिथे असाव्या अशी विष्णुबुवांची काहीतरी संकल्पना होती. आणि बाळप्पा महाराजांच्या पादुका त्यांनी तिथे आणून ठेवल्या. अगदी नित्य नेमाने स्वामी महाराजांच्या पादुकांचं पूजन करत ते आपले गुरु बाळप्पांच्या पादुकांचं सुद्धा पूजन करत असत. स्वामी महाराजांची सेवा आणि हृदयात रुजलेले ते अखंड नामस्मरण आणि रोजचं वेगवेगळ्या स्वामी भक्तांशी भेट. विष्णुबुवांना कितीतरी मुंबईतले शेठजी आणि धनिक मानत असत. अगदी अक्कलकोट पर्यंत त्यांना अगदी पंत पंत म्हणण्यात आलं तरी मुंबईमध्ये त्यांना भाऊसाहेब अशी त्यांची ओळख झाली. भाऊसाहेब पानवळकर. अगदी त्यांच्या एका इशाऱ्यावरती सगळे हे धनिक मंडळी एकत्र येत. स्वामी महाराजांची कोणतीही सेवा सांगा, अगदी तिथे राबण्याची सुद्धा सर्व काही विसरून ते विष्णुपंतांच्या बरोबरी या मठामध्ये सेवा करत. विष्णुपंत मध्ये मध्ये सवड मिळाली का कोकणात सुद्धा जात असत. कोकण हे त्यांचं मूळ गाव, तिथे त्यांचा जन्म, म्हणून तिथे त्यांनी मठ स्थापन केला. त्यासाठी त्यांनी जमीन सुद्धा विकत घेतली, खरेदी केली. आणि ह्या सगळ्या धनिक शेठजी मंडळींची त्यांना ह्या कार्यासाठी खूप मदत झाली. कोकणात दाभोळे इथे स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना त्या काळात विष्णुपंतांनी केली. तिथे स्वामी समर्थ महाराजांची भलीमोठी तस्वीर आणि काळ्या पाषाणामध्ये कोरलेल्या स्वामी पादुकांची सुद्धा त्यांनी स्थापना केली. त्यांचा मुक्काम, त्यांचं वास्तव्य मात्र मुंबईत असायचं आणि मुंबईतूनच ते पैसे पाठवत. तिथे ताई म्हणून एक कोणत्याही सेवेकरी होत्या. या ताई हा मठ सगळा सांभाळत. ताई विष्णुपंतांच्या भक्त होत्या, बाळप्पा महाराजांच्या भक्त होत्या आणि स्वामी समर्थ महाराज या सर्वांचा आराध्य दैवत होतो. विष्णुपंतांनी स्थापन केलेला हा जो मठ आहे, हा मठ त्या ताई सांभाळत. त्या ताईंबद्दल आज तरी अशी विशेष चांगली माहिती मिळालेली नाहीये. ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला निश्चितच तुमच्या पुढे हे सगळे मांडली जाईल. भक्त म्हणजे ज्या ज्या वेळेला विष्णुपंत किंवा भाऊ पानवळकर आपल्या गावाला दाभोळ इथे त्या मठात जात, त्या वेळेला ताई त्यांना सगळा वृत्तांत देत. कशी सेवा घडते, काय घडलं, कोण आलं होतं आणि सर्व काही. एक दिवशी ताईंचा जसा विषय काढला, अलीकडे सर चिमणलालांचं तुमच्याकडे मला वाटतं कमी लक्ष आहे आणि म्हणूनच भाऊसाहेब मला असं वाटतं की त्यांच्याकडून येणारी दक्षिणा बंद झालेली आहे. विष्णुपंत काय बोलणार, तोच दारामध्ये पोस्टाचा शिपाई उभा राहिला. विष्णुपंतांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. मठाच्या नावाने मनी ऑर्डर आहे. ती मनी ऑर्डर पंतांनी हातात घेताच त्यांनी ताईसाहेबांना सांगितलं, हो ताईसाहेब, आपल्या सर सेटलवाना 100 वर्षाचं आयुष्य म्हणावं, कारण ती मनी ऑर्डर त्यांच्याकडून आलेली होती. अगदी 100-200 रुपयाची नाही, तर त्या काळामध्ये त्यांनी 3000 रुपयाची मनी ऑर्डर त्या मठाला पाठवलेली. ताईसाहेबांना सुद्धा त्याचं फार आश्चर्य वाटलं. प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांनी, प्रत्यक्ष बाळप्पा महाराजांनीच ताईसाहेबांच्या या प्रश्नाला उत्तर दिले. ताईसाहेबांनी प्रश्न विचारावा काय आणि तो दारामध्ये तो पोस्टमन उभा राहावा काय आणि ती मनी ऑर्डर नेमकी सर सेटलवाडांचीच असावी काय, असे काही प्रसंग घडलेले आहेत. त्यामुळे ताईंना सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या या लीलेचं फार कौतुक वाटायचं. विष्णुपंत स्वामी महाराजांसारखेच लहान लहान मुलांमध्ये खूप रमायचे. ज्या ज्याला कोकणात जाते त्याला कोकणातली सगळी लहान लहान मुलं त्यांच्या बरोबर असायची. त्यांना खाऊ देणं, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांना वेदशास्त्र शिकवणं हा त्यांचा एक आवडता छंद होता. मुंबईत सुद्धा तेच. मुंबईच्या कांदेवाडी मठात सुद्धा लहान लहान मुलं खूप यायची आणि ती यायची फक्त भाऊसाहेबांसाठी. आले का भाऊसाहेब त्यांना स्वामी नामाची गोडी लावत, बाळप्पा महाराजांबद्दल कितीतरी गोष्ट सांगत. ही जी पोरं आहे, जी लहानाची मोठी झाली, ती स्वामी महाराजांचं नाम घेत घेत मोठी झाली आणि त्यांच्या सुद्धा पिढ्यानपिढ्या आज मितीपर्यंत कांदेवाडी मठामध्ये येतात. त्यातले काही सांगतात, त्या मठामध्ये विष्णुपंत पानवळकर होते, त्यांनी आमच्या आजोबांना, त्यांनी आमच्या पंजोबांना स्वामीची गोडी लावली आणि आज आमचं आराध्य दैवतच आमच्या कुटुंबाचं स्वामी महाराज झालेले आहे. आज आम्ही पिढ्यानपिढ्या या कांदेवाडीच्या मठामध्ये येतोय. स्वामी सुतांनी स्थापन केलेला हा कांदेवाडीचा मठ
इथे आल्याशिवाय आम्हाला राहत नाही, असे कितीतरी लोक आज तगायत सांगतात बरं का. विष्णुपंतांचं नाव घेतात, विष्णुपंतांचं स्मरण करतात. ते अगदी 1904 ते 6 दरम्यान विष्णुपंत कांदेवाडी मठात आले होते. बाळप्पा महाराजांनी दिलेल्या स्वामी पादुकांची इथे त्यांनी स्थापना केली. इथल्या लोकांनी, पुढे विश्वस्त मंडळांनी त्यांना इथे पुजारी म्हणून नेमलं. खूप आनंदाने, खूप प्रेमाने या मठाची त्यांनी सेवा केली. अगदी खऱ्या अर्थाने स्वामी नाम त्यांनी सर्वत्र पोचवलं. स्वामी नामाची गोडी लावली कितीतरी लोकांना. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. ज्या पद्धतीने स्वामी दर्शनासाठी लोक या मठात येत, त्याचप्रमाणे विष्णुपंतांना भेटायला सुद्धा लोक येत असत. आणि विष्णुपंत सगळ्यांशीच प्रेमाने बोलत. विष्णुपंत आपल्या कुटुंबासहित त्या कांदेवाडी मठामध्ये राहत होते. अगदी काकड आरतीपर्यंत पासून ते अगदी शेज पूजेपर्यंत स्वामी महाराजांची सेवा करत होते. 1936 साली वयाच्या 75ला विष्णुपंतांनी या जगाचा निरोप घेतला. तो या कांदेवाडी मठातच त्या गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी स्थापन केलेल्या मुंबईची गादीची सेवा त्यांनी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत केली. ते खूप अशक्त झाले होते. सकाळची पूजा वगैरे काय ते करत, आणि बाकीच्या सगळ्या पूजा ते त्यांनी आपल्या मुलाकडे दिल्या होत्या. त्यांचा मुलगा ते सगळं सांभाळत. असेच एक दिवशी अंथरुणावरती पडलेले असताना त्याने आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलवलं. नजर मात्र समोर टांगलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या तस्बिरीकडे होती. त्या तस्बिरीकडे पाहून ते काहीतरी पुटपुटत होते. त्यांच्या दोन्ही मुलांनी दोन बाजूने त्यांचे हात पकडले. ते काय म्हणतात ते ऐकण्याचा प्रयत्न करत होते. त्या मुलांना त्यांनी एवढंच सांगितलं, अरे आता जातो म्हणतो मी, आता मी निघतो. एवढे काय ते शब्द या दोन्ही मुलांच्या कानावर पडले, पण त्याबद्दल ते काही बोलणार. तोच महाराजांच्या तस्बिरीकडे पाहत पाहत त्यांनी प्राण सोडला. त्यांच्या हृदयात रुजलेलं ते स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण जणू अखेरच्या श्वासाला त्यांच्या मुखातून ते आलं होतं. जणू स्वामी महाराजांच्या तस्वीरकडे पाहत ते महाराजांनाच सांगत होते, चला महाराजा, तुमच्याबरोबर येतो मी. आता ही वेळ आलेली की मला तुमच्यातच विलीन व्हायचे. आणि महाराजांनी जणू त्यांच्या सांगण्याचा स्वीकार केला असावा. इथे त्यांनी प्राण सोडला आणि तोच त्या तस्वीरीवरती लावलेला इलेक्ट्रिकचा एक बल्ब होता, तो फाटकन फुटला. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना त्याच खूप नवल वाटलं. विष्णुपंतांच्या पश्चात सुद्धा काही दिवस विष्णुपंतांचे चिरंजीव इथे पूजा अर्चा सांभाळत होते. अगदी 1940 पर्यंत ते आज सेवा अर्चा तिथली करत होते. त्यानंतर इथल्या विश्वस्तांनी अप्पा देवांची इथे पुजारी म्हणून नेमणूक केली. तेव्हा विष्णुपंतांच्या चिरंजीवांनी इथून काढता पाय घेतला. भक्त मंडळी, आपण ज्या ज्या वेळेला अक्कलकोटला जातो, ज्या ज्या वेळेला वटवृक्ष देवस्थानाला जातो, त्या वेळेला बाळप्पा महाराजांचं काय आणि विष्णुपंतांचं काय आपल्याला स्मरण करणं भाग आहे. आणि ज्या ज्या वेळेला मुंबापुरी गादीकडे येतो, स्वामीसुत महाराजांनी स्थापन केलेल्या कांदेवाडी मठामध्ये येतो, त्या वेळेला सुद्धा या विष्णुपंत पानवळकरांचं स्मरण करणं भाग आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानाचं आता आपण स्मरण करूया. स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया. त्यांच्या प्रेरणेने बाळप्पा महाराजांनी जे काही कार्य केलं त्या कार्याचं सुद्धा वंदन करूया. विष्णुपंत पानवळकरांकडून बाळप्पा महाराजांनी जी काही सेवा घडवली त्याचं सुद्धा स्मरण करूया. आणि साहजिकच स्वामीसुत महाराजांच्या या कांदेवाडी मठाचं सुद्धा स्मरण करूया. आणि ही सर्व स्थानं, ही सर्व मंडळी डोळ्यासमोर आल्यावरती आपले नकळत हात जोडले जातील. आपल्या मुखातून एकच येईल की स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा,
ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा, तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद, स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन, सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान, तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन, स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन, मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.